नमस्कार मंडळी सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा आम्ही आज कुठं आलेलो आहे, कुठं आलो, कुठं मामाच्या घरी आलो. का हसतो. तर काल आम्ही तुम्हाला सांगितलं होतं बघा की आम्ही लग्नाला जाणार आहे आणि लग्न लावून आम्ही लगेच माझ्या मम्मीच्या घरी आलो होतो. कारण माझ्या मम्मीचं घर तिथून जवळ होतं, जालन्याहून वखरी जवळ आहे. त्यामुळे मग आम्ही वखरीलाच येऊन गेलो आणि उद्या आम्हाला जायचं आहे माझ्या काकूच्या डोळ्या जेवणाला. त्यामुळे मग आम्हाला परत येणं जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग आम्ही मम्मीच्याच घरी आलो. हो की नाही बेटा? इथून आम्ही जालन्याला जाणार परत उद्या. तर आम्ही आलेलो आहे मम्मीच्या दुकानामध्ये आणि शिव बघा किती हसती. तर कारण की आता तिला खायला देतो आम्ही, हो ना, कालपासून. पण तिला अजून बाहेरचं काही देत नाही, घरचं. तिला वाटतं मला काय काय देते. बघा तिची मावशी बघून कशी हसती. तर तिच्या मावशी म्हणती मला हा पुडा दे, मला तो पुडा दे. इकडे सगळीकडे पुढेच आहे बघा. इकडे मसाल्याचे पुढे समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला, म्हणजे तिकडं. तर बघा इकडे असे मस्त पुढे लावलेले आहे. तर याच्यातून शिवला आपण कोणता देऊ बघू, म्हणजे खायला नाही, तिला एक खेळायला पुडा देऊ आपण. आणि काल आम्ही लग्नाला गेलो होतो बघा, तर ते तुम्हाला मी समोर दाखवते. खूप छान असं लग्नाचं डेकोरेशन होतं आणि लग्न पण खूप छान लागलेलं आहे. तर तुम्हाला मी पुढं दाखवते. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पहिलेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इकडे बघा छोटे छोटे कस्टमर आलेले. कोणता पुडा खायचा? आणि इकडे बघा शिव गेलेली तिच्या मावशीकडे. कोणता पुडा खायचा? कोणता पुढं खायचा सांगतो. सांग मावशीला. आपलं दुकान आहे बेटा, बिंदास घ्यायचं. सांग ना. लाजू राहिली बरं ती. लाजू नको. इकडे बघ, आत्या म्हणून दाखव. बोल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बोल ना बेटा. बोल ना. अगं बोल. अगं बोल. अगं बोल. तर चला तुम्हाला दाखवते लग्नाचं डेकोरेशन. मी जेव्हा हे फर्स्ट टाइम बघितलं होतं ना, तर मला तर एवढं आवडलं होतं नाही. तर मग नंतर माझ्या मनात डबल विचार आला की चला माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण हे पूर्ण डेकोरेशन दाखवून देऊ. कारण की आता जे तुम्हाला मी दाखवणार आहे ना, तर ते पूर्ण एक लग्नाचा समजा डेमो आहे. आपण एखाद्या प्रोजेक्टचा कसा डेमो तयार करतो तसा लग्नाचा पूर्ण असा सेटअप केलेला बघा त्यांनी. आणि तुम्ही समोर बघू शकता आपण आपल्या रिअल लाईफमध्ये लग्नाचं डेकोरेशन वगैरे करतो. ते फेरे वगैरे, हळदीचं डेकोरेशन, ते हळद वगैरे दळणं, ते पूर्ण सेटअप यांनी दाखवलेलं आहे बघा आपल्याला. म्हणजे त्यांची एक छोटंशा मांडणीने त्यांनी आपल्याला पूर्ण दाखवलेलं आहे. मला खूप आवडलं होतं. तर इकडे बघा किती छान अशी भांडे होती. तो पूर्ण असं तो भांड्याचा सेट लावलेला होता, आपण जसं लग्नामध्ये लावतो तसं. ते समोर दिसतं तर हे मला काही समजलं नव्हतं काय आहे म्हणून. तर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करून नक्की सांगसाल मला. इकडे छान असा पाण्याचा धबधबा होता आणि इकडे बघा आपले महाराज. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर हे ना थोडंसं असं ब्लर होत होतं माझ्या कॅमेऱ्यामध्ये, तरी मी तुम्हाला चांगला असं दाखवायचा प्रयत्न केला. मला खूप आवडलं होतं. म्हणजे आपल्या लग्नामध्ये आपण हळदीचं वगैरे, परत बांगड्या चुडा वगैरे भरणं ना, ते पूर्ण याच्यामध्ये दाखवलेलं होतं. शिदोरी वगैरे. इकडे बघा किती छान होतं. तर हे तुम्ही ओळखू शकता की कशाचं आहे. मला आधी ओळखायलाच नव्हतं आलं, नंतर समजलं की आपण जेव्हा हे पूर्ण 7 फेरेला बसतो ना, तर तेव्हाच आहे ते. तसं त्याच्यामध्ये थोडंसं लावलेलं होतं ना, त्याच्यानंतर मला आधी ओळखायलाच नव्हतं आलं ते. नंतर समजलं मला की तिथं फेरे घ्यायचं आहे ते. इकडे छान असं मस्त लिहिलेलं होतं बघा. शिदोरी पण खूप छान होती आणि शिव पण एकदम ध्यान देऊन बघत होती बरं. शिव तिच्या मामाजवळ होती आणि मी ते समोर तुम्हाला दाखवायसाठी मी कॅमेरा पकडलेला होता आणि शिव तिच्या मामाजवळ होती. तर इकडे बघा किती छान असं वारकरी संप्रदाय होता बघा तिथे. आणि पिल्लू तर बघा ना किती खुश होती. तर आणि वातावरण पण एवढं भारी होतं ना तिथलचं, आम्हाला तर खूप आवडलं होतं ते. तर हे पूर्ण जे डेकोरेशन केलेलं होतं ना, तर हे पूर्ण म्हणजे फोटोग्राफरकडूनच होतं ते. आणि इकडे बघा साईडला किती छान फोटो दिसतंय, तुम्हाला दिसतंय बघा. हे ना त्यांचा ना हळदीचा शूट केला होता ना, तर त्याचे फोटो दाखवणं चालू होते. हे मला खूप आवडले होते. मी पहिले बघितलं, नंतर म्हटलं तुम्हाला पण एकदा दाखवा, तर मी तुम्हाला दाखवते. तर चला. तर इकडं आम्ही बघा खाली बसून घेतलेलं होतं, कारण की आता नवरी येणारच होते आणि आता वाजलेले ते बघा संध्याकाळचे 7:30. तर मग आता नवरीचा यायचा पण टाईम झालेला होता, तर ते जाईल होते तिकडं फोटोशूट करण्यासाठी. तर म्हटलं चला आपण थोडंसं शूट वगैरे करून घेऊ. आणि इकडे बघा इकडे झालेली आहे नवरदेव नवरीची एंट्री, तुम्ही बघू शकता.
खूप छान एंट्री झाली होती आणि डेकोरेशन पण खूप छान केलेलं होतं. समोर अजून तुम्हाला बघायला भेटेलच. तर कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगसाल तुम्ही. इकडे शिव झोपलेली होती तर मम्मी आणि मामी आम्ही खाली बसलेलो होतो, कारण की शिव ना रडत होती, थोडीशी परेशान करायला लागली होती. पहिले आम्ही सगळे खुर्चीवर बसलेलो होतो, नंतर आम्ही शिवसाठी खाली आलो. बस इकडे बघा तुम्ही नवरीची किती छान एंट्री झालेली. तर आणि हे थोडं लेटच झालं होतं बरं त्यांना टाकायला, कारण की नवरी चालायला लागले तर तरी पण त्यांचं ते टाकणंच नव्हतं झालं त्या बाऊलमध्ये, हंड्यामध्ये, काय म्हणतात त्याला मला माहीत नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हे थोडं लेट चाललं होतं त्यांचं. नंतर मग त्यांनी एका ठिकाणी थांबून घेतलं नवरीला. नंतर फोटोग्राफर पण एवढे भारी झालेले ना आजकालचे, जसं फोटोग्राफर सांगेल तसंच आपल्याला करावं लागतं, कारण की त्यांना सगळं माहिती असतं. आणि हे आपल्याला नंतर मग जेव्हा आपण 1-1.5 वर्षाच्या नंतर बघतो तर आपल्याला अजून भारी वाटतं, कारण की आपण त्या टायमाला असं केलेलं असतं. मग हे आपल्याला ती एकच आठवण राहते. तर छान करतात ते फोटोग्राफर त्यांच्या पद्धतीने. आणि ही जी मैत्रीण आहे ना, तर ही माझी स्कूल फ्रेंड आहे. तर तिचंच हे लग्न होतं. तर त्यानंतर आम्ही एकदम फोटो वगैरे घेतले. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.